नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी फंटूस घेतलेले आहेत, त्याच्या तुकड्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, मसाला टाकलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर मी फंटूसांच्या तुकड्या फ्राय करणार आहे. आजचा हाच प्लॅनिंग आहे. तर मसाला थोडा जास्तीचा टाकलेला आहे आणि आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला हे ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी सॉल्टवालाच वापरलेला आहे मीठ, म्हणजे खडा मीठ यूज नाही केलं आहे. आणि लसूण जो ठेचलेला होता तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता आपण हे सगळं कालवून घेऊयात, म्हणजे तुकड्यांना लावून घेऊयात. तर मोस्टली अशा टाईपमध्ये पण बनवली जाते तुकडी, किंवा जी रव्यावर जी केली जाते तर ती त्या पद्धतीने पण केली जाते. तर ही मी फंटूसांची मसाला फ्राय, म्हणजे फक्त मसाला अशी फ्राय करणार आहे. तर इथे मी पॅन घेतलेला आहे, पॅनवर टाकलेलं आहे तेल, गॅस गॅसवर गरम करत ठेवलेला आहे आणि एक एक तुकडी मी याच्यामध्ये टाकून घेते आहे. ते हा बघा, अशा एक एक तुकड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. आणि टाकल्यानंतर थोडा गॅस फ्लेम आहे ना तो एकदम लो ठेवायचा आहे आपल्याला, आणि हळूहळू त्या तुकड्या ह्याच्यामध्ये शिजल्या गेल्या पाहिजेत. जो तेल आहे पॅनला लागलेला तो पूर्ण त्या तुकड्यांमध्ये गेलेला पाहिजे, म्हणजे तो जेव्हा मसाला घेईल, मसाल्याला शिजवून टाकेल आणि ज्या तुकड्या आहेत ना त्या अजून आपल्या कडक होतील आणि एक क्रिस्पीनेस बोलू शकता, जो एक कडकपणा असतो तुकडीला तर तो येईल. कारण फंटूसाची तुकडी मोस्टली आहे ना नरम असते, त्याचा बाव असतो तो नरम असतो. तर तसं नको व्हायला म्हणून मग आपल्याला पूर्ण गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचे आहे. हे सगळं पूर्ण आपल्याला स्लो फ्लेमवर करायचं आहे. आणि एकदा एक साईड झाली ना की दुसरी साईड आपण परतवून घ्यायची, म्हणजे पालटून घ्यायची. पालटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्या खायला तुकड्या तयार आहेत.